एका लहानशा गावात जुन्या वाड्याच्या माडीवर एक धुळीने भरलेली पेटी होती. त्या पेटीत एक जुनी फाटकी, डोळे वाकडे झालेली गुडिया होती. कुणीही तिला हात लावत नसे, कारण लोक म्हणायचे की त्या गुडियेत एका मुलीचा आत्मा अडकलेला आहे. एका दिवशी शहरातून आलेली एक मुलगी, रिया, त्या वाड्यात आली. तिने हळूच पेटी उघडली आणि ती गुडिया बाहेर काढली. लगेच थंड वारा वाहू लागला. वाड्यात आपोआप दिवे लुकलुकायला लागले. समोर धूळ खात पडलेला टेबलही आपोआप पुढे सरकू लागला. रियाला वाटलं, हा आपला भ्रम आहे की काय, असे समजून रिया गुडिया घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. रियाने गुडिया तिच्या पलंगाच्या बाजूला ठेवली होती. रात्र झाली. काही वेळाने रियाला तिने ज्या खोलीतून गुडिया आणली होती तेथून हलके हलके हसण्याचे आवाज येऊ लागले. रियाने तिच्या खोलीतील खिडकीतून डोकावून पाहिले तर काय, त्या गुडियाच्या खोलीतील दिवे आपोआप लुकलुकत होते व भेसूर आवाजही रियाला आता ऐकू येत होता. आता मात्र रिया घाबरली. तिने आपल्या पलंगाच्या बाजूला ठेवलेल्या गुडियाकडे पाहिलं तेव्हा तिला गुडियाचे डोळे हलकेच हलत असलेले दिसले आणि ते थेट तिच्याकडे बघत होते. हे बघून रियाच्या अंगावर शहारे आले. रिया तशीच अंगावर चादर ओढून झोपी गेली. मध्यरात्र झाली होती. अचानक गुडियाच्या तोंडून फाटलेल्या स्वरात आवाज आला, मला सोड, मला सोड, मला या शरीरातून मुक्त कर. हा आवाज ऐकून रिया घाबरून उठली आणि बघते तर काय, गुडिया आपोआप चालत असलेली रियाला दिसली. आता मात्र रियाच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली होती. रिया घाबरून ओरडली, पण दरवाजा आता आपोआप बंद झाला होता. आता गुडिया हळूहळू मोठी होत जाऊन रियासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात रक्त भरलं होतं. रियाने आता ताबडतोब हातातील अगरबत्ती पेटवली व प्रार्थना म्हणू लागली. राम राम ऐकू येताच गुडिया जोरात किंचाळली. काच फुटली आणि जणू काही त्या गुडियामध्ये कैद असलेला आत्मा काळ्या धुराच्या रूपाने बाहेर पडतो आहे, अशा तऱ्हेने एक काळा धूर बाहेर निघून गेला. गुडिया आता निष्प्रभ होऊन जमिनीवर पडली. दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहिलं तर गुडियाच्या चेहऱ्यावर हसू होतं. कुणालाही कळलं नाही की गुडियातील आत्मा खरंच मुक्त झाला आहे की अजूनही तो गुडियामध्येच अडकून पडला आहे.